हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं रुचिरस किचन चॅनलवरती। आज आपण इकडे बघणार आहोत मामीच्या हातच्या शेवया आणि ती मामी जे ते गोड शेवया जे ते कशा बनवते तोच हा व्हिडिओ आहे। ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर तिने एका पातेल्यामध्ये जे ते तूप घालून घेतलेले आणि तुम्ही शेवेचं पॅकेट सुद्धा बघू शकतात। थोडी अशी जाडसरच अशी जाड अशी ती शेव असते, तर ती तिने इकडे वापरलेली आहे आणि मस्त ती तिच्या स्टाईलमध्येच करते। अगदी अतिशय भरपूर प्रमाणात तूप, दूध, साखर अगदी रिच अशी ती शेव जी ती बनवते आणि मला ते खूपच आवडते। बाहेर मस्त पाऊस चालू होता आणि मी अचानकपणे एकदम मामाकडे गेलेली, तर मामीनी मला गोड शेवया जे ते करून दिलेल्या आणि अतिशय सुंदर आणि मस्त असे करते। तर तुम्ही इकडे पाहू शकता तुपामध्ये ती शेवया जी आहे ती इकडे भाजून घेते। आता तुम्ही इकडे पाहू शकता शेवया सुद्धा इकडे व्यवस्थित जे आहे तिकडे तुपामध्ये इकडे भाजून झालेले आहेत आणि त्याचा कलर सुद्धा इकडे चेंज झालेला आहे, कारण आता ह्याच्यामध्ये तिने गरम गरम जे ते दूध सुद्धा इकडे घालून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता दूध जे आहे ते किती कशा प्रमाणामध्ये इकडे घालते ती, म्हणूनच ती शेव खायला खूपच छान अशी लागते। तर आता पूर्णपणे शेव जी आहे ती आपल्याला इकडे गरम उकळत्या दुधामध्ये इकडे व्यवस्थित इकडे शिजून द्यायची आहे। एक 5 ते 7 मिनिटं जी आहे तिकडे शेव इकडे शिजण्यासाठी लागतोच आहे। तोपर्यंत मी तुम्हाला मामाकडे इकडे बाहेर का आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवते। अतिशय नयनरम्य आणि एवढी अशी हिरवळ आणि इतकं सुंदर असं वातावरण झालेलं आणि पाऊस सुद्धा इकडे चालूच होता, तुम्ही इकडे पाहू शकतात। इकडे मस्तपैकी पावसाळी वातावरणामध्ये आपली गरमागरम मामीच्या हातची शेव सुद्धा इकडे बनवून जी ती तयारच अशी होते। तू तिकडे बऱ्यापैकी इकडे आता आटत चाललेलं आहे। तर आता इकडे दूध जे ते व्यवस्थित इकडे आता शेवेमध्ये आता आटलेले आणि शेव सुद्धा व्यवस्थित इकडे शिजलेली आहे। तर आता ह्याच्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये जी तिकडे साखर घालून घ्यायची आहे आणि नेहमीप्रमाणे ती तिच्या अंदाजामध्येच करते। ती कुठच्याही प्रकारे असं मापाने किंवा एवढ्या प्रमाण किंवा हे असं नाही, तुम्हाला जसं पाहिजे तसं गोड जे आहे ते तुम्ही इकडे ॲड करू शकता साखर। आणि आता व्यवस्थित पुन्हा एकदा इकडे साखर जी आहे ती इकडे शेवीमध्ये इकडे मिक्स करून घेतलेली आहे तिने। आणि भरपूर प्रमाणामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घातलेले आहेत आणि त्याच्यासोबतच इकडे तिने वेलची आणि जायफळची पूड सुद्धा जी आहे तिने घालून घेतलेली आहे। मध्ये असं मस्त असं जोरदार असं पाऊस चालू आहे, त्याच्यामध्ये मामीने केलेली गरमागरम शेव ही आज आपण इकडे खाणार आहोत। तर तुम्ही इकडे पाहू शकतात गरमागरम शेव जी तिकडे बनवून तयारच झालेली आणि तुम्ही तूप सुद्धा पाहू शकतात की किती प्रमाणामध्ये तिने घातलेलं, किती शेवेच्या वरती सुद्धा तूप आलेलं आणि मस्तपैकी इकडे अशा पावसाळी वातावरणामध्ये गरमागरम शेव आणि इकडे गरमागरम जेवणाचा आस्वाद जो आहे तो मी इकडे घेणारच आहे। आणि तुम्हाला एक छोटासा प्रयत्न सुद्धा मी इकडे केलेला आहे दाखवायचा ही रेसिपी, तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि इकडे मी मस्त गरमागरम इकडे शेव, आळूवडी, वालाचं बिरडं आणि आंबा घालून केलेलं वरण, भात, लोणचं, कोशिंबीर ह्याचा मस्त इकडे आस्वाद घेतलेला आणि शेवसुद्धा अगदी मस्त आणि एकदम टेस्टी अशी झालेली। तर मला नक्की खात्री आजचा व्हिडिओ पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला जर पाणी सुटलंच असेल तर तुम्ही सुद्धा रेसिपी जी ती नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही रुचिरस किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू सो मच।